चला तर अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेऊया. तर किशोरवयीन मुलांसमोर रोजचं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असतं? अर्थात निर्णय घेणं. या पहिल्या कडव्यातच वैयक्तिक जबाबदारी आणि आपल्या निवडीची ताकद यावर जोर दिलाय. म्हणजे प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात आहे आणि आपला मार्ग निवडण्याची जबाबदारी पूर्णपणे आपलीच आहे. आता पुढे कविता 2 मार्गांबद्दल सांगते आणि इथूनच निर्णयाचं गांभीर्य लक्षात येतं. एक मार्ग आहे यशाचा, तर दुसरा आहे अंधारलेला मार्ग, जो फक्त त्रासाकडे घेऊन जातो. इथे निवड अगदी सोपी आहे. एक मार्ग तुम्हाला यश देईल, तर दुसरा फक्त दुःख. आयुष्याची दिशा याच निवडीवर अवलंबून असते, एक तर योग्य निर्णय किंवा मग चुकीचा. आणि अशा वेळी योग्य मार्ग निवडण्यासाठी तो किशोरवयीन मुलगा देवाला प्रार्थना करतो. ही प्रार्थना आहे योग्य आणि अयोग्य ओळखण्यासाठी आणि जे योग्य आहे तेच करण्यासाठी. मला योग्य काय ते बघण्याची दृष्टी दे आणि माझ्यातले चांगले गुण बाहेर आणायला मदत कर. पुढे तो म्हणतो की मोहांना नाही म्हणण्याची ताकद दे, जेणेकरून शरीर निरोगी राहील. जेव्हा कोणताही मोह समोर येईल तेव्हा नाही म्हणण्याची हिंमत दे, असं तो मागतोय. पण ही प्रार्थना इतकी थेट आणि प्रभावी का वाटते? कारण कवीने एक खास अलंकार वापरला आहे. त्याला म्हणतात ॲपॉस्ट्रॉफी. यात कवी एखाद्या अनुपस्थित व्यक्ती किंवा गोष्टीशी थेट बोलतो. जसं की ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारमध्ये आपण ताऱ्याशी बोलतो, ते एक उत्तम उदाहरण आहे. या कवितेत डिअर लॉर्ड म्हणून देवाला थेट हाक मारल्यामुळे प्रार्थना खूप खरी वाटते. आणि शेवटी योग्य निर्णय घेतल्यावर भविष्य कसं असेल याचं एक सुंदर चित्र रेखाटलंय. तो म्हणतो, मला खात्री आहे की जेव्हा हे वय संपेल तेव्हा तुझं मार्गदर्शनच श्रेष्ठ ठरेल. तेव्हा हेच लक्षात येईल की देवा, तू सोबत होतास म्हणूनच आयुष्य सर्वोत्तम जगता आलं. थोडक्यात ही कविता किशोरवयीन मुलामुलींसाठी एका मार्गदर्शकासारखी काम करते. या कवितेचा संदेश खूप महत्वाचा आहे. तो आपल्यालाही आपल्या निवडींवर विचार करायला लावतो.